आपल्याला माहिती आहे का, महाराष्ट्राच्या विदर्भात एक असं ठिकाण आहे जिथं आईची माया प्रत्यक्ष अनुभवायला मिळते। हे ठिकाण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील माहूर। आणि इथे विराजमान आहे रेणुका माता, जिला आपण माहूर देवी म्हणून ओळखतो। कहाणी अशी सांगितली जाते की रेणुका माता या ऋषी जमदग्नींच्या धर्मपत्नी होत्या। रेणुका आई फारच सात्विक, पतिव्रता आणि सामर्थ्यशाली होत्या। त्या रोज सकाळी शुद्ध मनानं नदीकाठी जाऊन नदीचं पाणी आणायच्या। पाण्याने भरलेलं माठ त्या डोक्यावर ठेवायच्या आणि त्यातलं पाणी एक थेंबही सांडता घरी आणायच्या। हे त्यांच्या अतुलनीय शक्तीचं आणि पवित्रतेचं लक्षण मानलं जायचं। पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। एका दिवशी नदीकाठी त्यांना एका गंधर्वाचं रूप दिसलं। त्याच्या सौंदर्यामुळे त्यांच्या मनात क्षणभर विचलन आलं। हा छोटासा विचार सुद्धा त्या काळात पतिव्रतेच्या नियमांमध्ये दोष मानला जात होता। जेव्हा जमदग्नी ऋषींना हा प्रसंग कळला, तेव्हा ते संतापले आणि आपल्या पुत्रांना आज्ञा दिली, आईचा वध करा। मोठे 4 पुत्र नकार देतात, पण धाकटा पुत्र परशुराम भगवान विष्णूचा 6वा अवतार पित्याच्या आज्ञेनं आईचं मस्तक छाटतो। ही घटना फारच हृदयद्रावक होती, पण पित्याच्या समाधानासाठी परशुरामानं ते केलं। यानंतर जमदग्नी ऋषी परशुरामाला वर मागायला सांगतात। तेव्हा परशुराम फक्त एकच वर मागतात, माझ्या आईला परत जिवंत करा। त्यांच्या या निस्वार्थ प्रेमामुळे रेणुका माता पुन्हा जिवंत होतात आणि लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनतात। असं म्हटलं जातं की रेणुका आई नंतर माहूर गडावर विराजमान झाल्या। माहूर हा गड निसर्गरम्य डोंगररांगेवर आहे। हिरव्या डोंगरांनी वेढलेलं हे ठिकाण आजही भाविकांच्या श्रद्धेचं प्रमुख तीर्थस्थान आहे। दरवर्षी लाखो लोक इथे दर्शनासाठी येतात आणि आईला ओवाळून जातात। महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे हीच माहूर देवी। इथे जाऊन प्रत्येकाला असं वाटतं की जणू आईनं आपल्याला मिठीत घेतलंय। जे लोक संकटात असतात, ज्यांच्या आयुष्यात अडचणी असतात, ते आईकडे येऊन नव्या आशेनं परत जातात। इथल्या यात्रेचा अनुभव देखील आगळावेगळा आहे। खास करून दशमीच्या आसपास मोठा उत्सव साजरा होतो। गावभर गाणी, ढोलताशे, नृत्य आणि भक्तीचं वातावरण असतं। जय रेणुका माता हे घोष वायासारखं दुमदुमतं। माहूर फक्त रेणुका मातेपुरतं प्रसिद्ध नाही, तर इथं दत्तात्रेय स्वामींचं मंदिर आणि अनसुया मातेसुद्धा विराजमान आहेत। त्यामुळे या ठिकाणाला त्रिदेव त्रिमूर्तींचं पवित्र स्थान असंही मानलं जातं। आजच्या काळात सुद्धा जेव्हा एखाद्या भक्ताला मानसिक शांती हवी असते, आईचं ममत्व हवं असतं, किंवा फक्त मनाला बळ हवं असतं, तेव्हा तो माहूर गडावर जाऊन रेणुका मातेच्या चरणी डोकं ठेवतो। कदाचित म्हणूनच लोक म्हणतात, आई रेणुका मातेचं दर्शन झालं की आयुष्यभराचं दुःख हलकं होतं।